जय जय गुणवंत, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मी आता जाणार आहे चक्कीमध्ये. दळण घेऊन जायचं आहे मला. आता जरा लेट झालो आहे मी दळण जायला, तर आता लवकर दळण जायला निघतो मी. तर मी आलो जातो चक्कीमध्ये. आता दळण टाकले अजून 2 नंबर थांबतो दळणाच्या समोर. तर आता थोडंसं थांबायला लागणार आहे. चक्की आमची दाखवतो मला. आता दळण होईपर्यंत मी थांबतो आणि बघा आपण. तर मी आलो आता दळण घेऊन. माझी मम्मी आता येत आहे घरामध्ये. मला परत जायचं आहे, अर्ज बाहेर घ्यायचं आहे. बघा माझ्या मम्मीने कॅन पण काढले बाहेर. गाडीची हालत बघा कशी दिसते. दिसत आहे गाडी आता. आणि माझी हालत बघा कशी झाली आता. चक्कीमध्ये जरा पीठ जास्त जोडतो अंगावरती. तर आता मी परत एक गावात जातो आणि नंतरला परत इकडे घरी येतो. तर एक कॅन, लेट्स गो. तर मी आलो आहे आता परत घरी. म्हणजे मी घरी आलो होतो आणि परत वापस गेलो होतो. कशासाठी माहिती आहे का? तर मला ना पाणी आणायचं होतं आरोचं. तर मी पाणी पण आणलेलं आहे. आणि आता माझी मम्मी इकडे भाजत आहे. मग आपले भुट्टे भाजत आहे. माझ्या मम्मीने एक भाजला तर मला पण दिसली माझी मम्मी भाजत आहे. तर मी पण माझ्या मम्मीच्या जवळ आलो. माझ्या मम्मीला बोललो की मम्मी तू पण मला एक भाजून दे. तर आता माझी मम्मी भाजत आहे इकडे भुट्टे. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही भुट्टे कशावर भाजता. आमच्या इथं ना सगळ्यात बेस्ट आहे आमची घरची चूल. तर आम्ही सगळं जे काही पण भाजायचं असलं ना ते आम्ही ना चुलीवरतीच भाजतो आमच्या इकडे. भुट्टा झाला आहे भाजून आणि मी आणलं आहे हातात. खूप गरम आहे, चटके पण लागत आहेत. तरी मी आता खातो. खूप दिवस झाले ना भुट्टा नाही खाल्ला आहे मी. म्हणजे मी ना असं बोला की 4-5 वर्ष झाले असतील मला खाल्लं नाही अजून. तर आज खात आहे मी. माझ्या मम्मीने आज तयार केला आहे. खूप गरम आहे बघा, हातात ना चटकेच लागत आहेत. तर आता मी खातो आहे भुट्टा. तुम्ही पण खा. मी इकडून उष्टा केला, तुम्ही या साईडनं खा. खाल्ला का? खाऊ मी परत. ठीक आहे मी खातो आता. गरम खूप होत आहे. खूप गरम आहे, चटके लागत आहे. दरवाजा पण बंद होते हवेमुळे. मम्मीने बनवले वांगी आणि डाळ मिक्स आहे आणि चपाती कांदा. तर आता वाजलेलं आहे दुपारचे 4:30 आणि माझी मम्मी बनवत आहे चहा. तर आपण आता चहा पिऊया. आमची लाईटच नव्हती, झोपलो होतो मी तसं. आता परत लाईट आली तर आता मी उठले चहा करायसाठी. बघ कमेंटमध्ये नक्की सांगा काळा चहा कोण कोण पिते. आणि मला थोडी माहिती द्या काळा चहा पिल्यावरती शरीरात काय फरक होतात आणि दुधाच्या चहाने काय फरक होतात. कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता बघा बाहेर ऊन कशी आहे. 4 वाजलेले आहेत आणि ऊन अशी आहे की असं वाटत आहे की उन्हाळाच लागलेला आहे. तर भेटतो मी तुम्हाला चहा पिल्यावर. आणि अजून काहीतरी दाखवायचं आहे. हे जे दिसते ना वरती, हे जे प्लास्टिक लावलं होतं मी, हे प्लास्टिक ना हवेमुळे पूर्ण निघालेलं आहे. म्हणजे खिडे ठोकले होते मी त्या भिंतीमध्ये. तर ते खिड्याच्या आत खिडे फाडून निघाले. म्हणजे खिडे आतमध्येच राहिले आणि तळं फाडून निघाला आहे. बघा तो कसा उडतो होता हवेनं. हवा आली की बघा. तर हवेनं हा तळं उडून फाटून जाणार आहे. तर मला संध्याकाळी ना परत त्याचं काम करावं लागणार आहे संध्याकाळी. आणि तुम्हाला मग
माहीत होतं की पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, माझ्या पप्पाने ना वांग्यांचं रोप टाकलं होतं. तर ते तुम्हाला दाखवतो आता मी कसं आले आहे. जे अर्ध आलेलं आहे आणि अर्ध बाकी आहे. बघा आता 1 2 3. हे आता एकदम लहान आहेत. असं वाटत आहे की मिरचीचे झाडं आहेत, पण हे मिरचीचे झाडं नाही आहेत, हे वांग्याचे झाडं आहेत. हे बघा इकडं एकच आलेलं आहे. कुठं आहे रे बाप, हे बघा. हे आता म्हणजे पावसाळा लागला, जेव्हा आमच्या इकडं खूप पाणी आलं ना, माझ्या पप्पाने तेव्हा टाकलेलं आहे. तर आता ते आलेलं आहे बाहेर झाड, आणि लागणाऱ्या नंतरला, आणि ते जेव्हा 1 हिक्टारच्या वरती होतील ना, तर तेव्हा आम्ही ना इकडे नसे म्हणजे शेतामध्ये जसे तास असतात ना एका मागे एक झाड, तर आम्ही तिकडून इकडं लावणार आहे एका मागे एक. म्हणजे हे सगळं काढून टाकणार आहे मी. हे जे आहे ना काळी वगैरे सगळं फेकून देणार आहे साईडला, आणि इकडून असं तासासारखा तासबाग आहे. तर तुम्हाला जे दाखवायचं आहे ते मी तुम्हाला दाखवतो आता. हे जे आमच्याकडे कढीपत्त्याचं झाड आहे ना, याला बघा कसं हे आलं आहे, बी आलेलं आहे कढीपत्त्याचं. हे बी जर आपण म्हणजे तोडून जर लावलं ना आता जमीनमध्ये गड्डा करून जर लावलं ना, तर त्याचं झाड उगणार आहे आता. आणि तसंच या कढीपत्त्याचं झाड आहे ना, इकडे दिसतं ना, हे याचंच बी ना खाली पडलं होतं इकडे. तर बघा किती झाड आलेले आहेत. आणि तुम्हाला अजून काहीतरी दाखवायचं आहे. आमच्याकडे ना एक गायचं छोटंसं पिल्लू आहे इकडं, म्हणजे बिचारे एकटंच आहे वाटते ती. हे बघा इकडून दिसते. तर मी तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो आहे. चला आता. एक नाही आहे, हे 2 आहेत. म्हणजे हे बहीण भाऊ आहेत, सॉरी भाऊ आहेत हे. हे बघा किती पाहायला छान आहे. आणि हे बघा हे पण किती क्यूट दिसत आहे. बिचारे इकडं चरायला आले आहेत, आणि बदामचे पत्ते असतात ना सुकलेले, ते पत्ते खात आहेत दोघं पण. आणि तुम्हाला एक वेल दाखवायचा आहे. हा वेल बघा, कमेंटमध्ये नक्की सांगा की हा वेल कशाचा आहे. मला तर माहीत आहे तो वेल कशाचा आहे, पण मला तुमच्याकडून माहिती करायची की तो वेल कशाचा आहे. जेव्हा तुम्ही मला सांगसाल ना, किंवा जेव्हा तुम्हाला नाहीच माहीत राहणार की ते कशाचा वेल आहे, तर मी तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की ते वेल कशाचं आहे, आणि मी पण तोपर्यंत थांबतो. तुम्हाला जर नाहीच आलं तर मला तरी कमेंटमध्ये सांगसाल की दादा किंवा आदित्य, काही पण म्हणू शकता मला तुम्ही. हा वेल तूच सांगा मला की कशाचा आहे, तर मी तेव्हा सांगणार आहे. आता मी थोडा आराम करतो परत एक वेळेस, म्हणजे मी आता हातपाय वगैरे धुतो, फ्रेश होतो. तरी मी आलेलो आहे. फेस वॉश केला मी चेहऱ्याचा. माझा जास्त चेहरा ऑइली इथं होतं. मला ना पहिले खूप पिंपल येत होते चेहऱ्यावरती. तर मी म्हणजे ॲडव्हर्टाईज बघितली मी मिशोवरती, आता यूट्यूबवरती कुठं पण ॲडव्हर्टाईज येतेच ना फेस वॉशची. तर मी बघितली हे मुस्टेक. तरी मुस्टेक फेस वॉश आहे ना, हे बघितलं मी. तर मी हे वापरत आहे आता. मला ना म्हणजे कंटिन्यू 2 महिने जास्त झालेलं आहे मी एकच वापरत आहे. तर याने ना माझे पूर्ण पिंपल पण गेले, आणि चेहरा पण चांगला दिसत होता, आणि इकडचा पूर्ण ऑइली चेहरा गायब झालेला आहे. तर हाच फेस वॉश वापरतो मी. कमेंटमध्ये नक्की सांगा कोण हा फेस वॉश वापरते बॉईज. आणि ना मला ना आता म्हणजे टी शर्ट घातली, म्हणजे सॉरी ही शँडो बन्यान आहे ना, तरी बन्यान मी घातलेली आहे. पण या बन्यानी ना मला ना आता म्हणजे एकदम फिट आहे ना हे, तर मला गरम होत आहे. तर मी आता चेंज करतो, म्हणजे मी टी शर्ट घालतो आणि हे काढून टाकतो आता. तर मी घातलेली ही टी शर्ट हे जरा ढिल्ली आहे, तर मला कम्फर्टेबल वाटते. ती शँडो बन्यान जरा फिटच आहे, एकदम पूर्ण शरीर असं पकडून घेते ते, तर जरा गरम होते. ओके डन. तर आता झालो आहे मी एकदम रेडी बाहेर जाण्यासाठी. बाहेर मी कशालाच नाही चालला आहे, फक्त माझी दीदी बाहेर बसून आहे, तर मला करमत, तर मी पण आता तयारी करून बाहेर जात आहे. तरी माझी दीदीने इकडे बसून आहे. तर इथे बसून आहे माझी दीदी.
चुपचाप बसून चोरासारखी. आणि आजचा मोसम बघा कसा आहे इकडे. असं वाटत आहे की कापूस भरून ठेवलाय कापूस. तर मी परत आलोय घरामध्ये, कारण की परत माझ्या चेहऱ्यावरती घाम आलेला आहे, कारण की बाहेर ना गरम होत आहे मला. तर आता मस्त फॅन लावतो आणि टी व्ही पण चालू करतो आणि थोडं आराम करतो, म्हणजे टी व्ही बघतो थोडीशी. तर ही आमची टी व्ही जी की आता बंद आहे. तर इकडून आता ऑन केलेला आहे आणि इकडे पिन लावायची आहे आणि टी ऑन झालेली आहे माझी टी व्ही. तर टी व्ही झालेली आहे ऑन आणि मी बघत आहोत तारक मेहता. तुम्ही पण बघा थोडा. सही बात आहे. तर मी पण बघतो तारक मेहता आणि तुम्ही पण एन्जॉय करा तारक मेहता. तर मी ना गावामध्ये गेलो होतो अंडे आणण्यासाठी आणि मी अंडे आणलेले आहेत. तर आता माझी मम्मी ना अंडे गरम पाणीमध्ये टाकत आहे, म्हणजे थंडच आहे आता ते, आणि ते आता उकळ्यासाठी टाकत आहे. तर ना म्हणजे आज ना माझी मम्मी करणार आहे अंड्याची भाजी. खूप दिवस झाले नाही केलेली आहे, तर आज दाखवणार आहे तुम्हाला अंड्याची भाजी. ठीक आहे, दाखवणार आहे तुम्हाला आता पूर्ण रेसिपी अंड्याची. तर मम्मीने ठेवले 4 कढई, जे वल्ली आहे ते आता पूर्ण सुकत आहे बघा. आता मम्मी टाकणार याच्यामध्ये तेल. मम्मी ना आता पहिले अंडे फ्राय करणार आहे, म्हणजे तेलमध्ये पूर्ण बॉईल होऊ देणार आहे आणि नंतरला भाजी करणार आहे. तेल अंगा उडत होतं. तर आज मम्मीने ना जरा नवीनच दिमाग लावलेला आहे. पहिले मम्मी ना एक अंडा करून टाकत होती, तर आता 5 टाकून दिले अंडे त्याच्यामध्ये बॉईलरसाठी. तर आता अंडे आपले पूर्ण झालेले आहेत बॉईल. तर मम्मीने याच्यामध्ये टाकले आहेत कांदे. आणि आता मम्मी टाकत आहे याच्यामध्ये मसाला. ही पेस्ट ना मम्मीने स्वतः बनवली आहे घरी. मसाला आता तयार होते ना. हो. तर आता मम्मी बोलत आहे की हे ना म्हणजे 5-10 मिनटं असंच होऊ द्यायचं आहे, आणि नंतरला आपले जे अंडे तळलेले आहेत मम्मीने ते टाकणार आहे माझी मम्मी. आता मम्मी झाकण ठेवणार आहे याच्यावरती.
तर आता मम्मीनं ना भाजीमध्ये सगळे मसाले पण टाकलेले आहेत आणि अंडे पण टाकलेले आहेत आणि रस्सा वगैरे सगळं केलेलं आहे. तर मी तुम्हाला आता डायरेक्ट दाखवणार आहे भाजी एकदम तयार झाल्यावरती, कारण की मला पण खूप इंटरेस्ट येते आहे ना आता भाजी खायसाठी, कारण की भूक खूप लागलेली आहे. एक तर आज एकच टाईम जेवलो आहे मी, आज संध्याकाळी जेवलो नाही, आता मी ना 2 टाईम जेवत असतो, पण अजून एकच टाईम जेवलेला आहे मी. तर आता फक्त वाट आहे आम्हाला भाजी व्हायची, मी आणि माझे पप्पा सोबतच जेवणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही पण थांबा. तर माझे पप्पा करत आहेत आता जेवण, कारण की त्यांना खूप भूक लागलेली आहे कामावरती, पण ते पण नाही जेवलेले आहे. तर आपण पप्पाला विचारू की भाजी कच झालेली आहे. कच झाली पप्पा भाजी? छान झाली का? ठीक आहे, तुम्ही आरामानं जेवण करा, मी पण जेवण करतो हां. तर आता पप्पा करतात जेवण आणि मी पण करतो जेवण. तर भेटूया तुम्हाला जेवण झाल्यावरती. तर माझं जेवण झालेलं आहे आणि रात्रीची वाजलेली आहेत आता 9:30, म्हणजे 9:45पर्यंत टाईम झालेला आहे. मम्मीने आज भाजी खूप भारी केलेली आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा की अंड्याची भाजी कोण कोण खात आहे, म्हणजे कोण कोण खात असते. जसं की आम्ही तर म्हणजे आमच्या घरी ना 2 दिवसातून किंवा 3 दिवसातून आम्ही अंड्याची भाजी असते आणि आठवड्यातून एक वेळ चिकन खातो आम्ही, बट जास्त काही खात नाही. आणि तुम्हाला माहीत आहे माझं जेवण झालेलं आहे आणि मला पण माहिती आहे माझं जेवण झालेलं आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा की आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आणि नवीन असताना चॅनलवर प्लीज यार सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग, बाय. अशाच प्रकारे मी चांगले चांगले व्हिडिओ काढणार आहे, बस तुम्ही मला आयडिया देत जा, मी ते पूर्ण करणार आहे. ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग, बाय.